शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर या ठिकाणी तब्बल 4 दिवस महाएल्गार आंदोलन पार पडलं। या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केली। मात्र आता बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे। रविराज साबळे पाटील या व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यात संभ्रम निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप प्रहार महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला। सध्या संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला, त्याला सरकारकडून मदत मिळावी या हेतूने शेतकरी नेते एकत्र येऊन सतत विविध विषयावर पाठपुरावा करतात। मात्र रविराज साबळे पाटील याचा या आंदोलनाशी काही संबंध नसताना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। यासह शेतकरी नेत्यांचं चरित्रहनन करतोय, त्यामुळे पुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांना मान्यता देऊन देखील सरकारप्रती असंतोष निर्माण करण्याचं काम करत असल्यामुळे संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी व रविराज साबळे पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर IT ऍक्ट नुसार निर्बंध आणावेत व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज पोलीस स्टेशन चांदूर बाजार या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे। पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबींची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी प्रहार महिला शक्तीनं आपल्या निवेदनातून दिला। स्टेशन या ठिकाणी संपूर्ण माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या लाडक्या बहिणी आम्ही आहोत आणि भावासाठी काही करण्यासाठी आम्ही आमच्या स्वतःचा पदार आता खोसलेला आहे। चॉकलेट सोडा, धुतरा सोडा, परंतु आम्ही ज्या दिवशी धुतरा आणि चॉकलेट घेऊ त्या दिवशी मीडियावर बोलणाऱ्या प्रत्येक लोकांना एकच सांगू इच्छितो, आज आम्ही पोलीस स्टेशनला जात आहे आणि मीडियाच्या माध्यमातून जे ह्या भावाने भाऊची बदनामी केलेली आहे, कुठून तरी खरेदी केलेला आहे, तो सांगतो की मी शेतकऱ्यासाठी काम करतो आणि शेतकऱ्यासाठी लढतो, परंतु धुतरा तू घेतलेला आहे रे माझ्या भावा, तू चॉकलेट खाल्लेला आहे, कारण तुझी चॉकलेट हे VIP कोटाची आहे आणि माझ्या भावाची चॉकलेट हे मातीच्या काळजाचा काढलेली ही चॉकलेट आहे। म्हणून आज पोलीस स्टेशनला आम्ही सगळ्या महिला जात आहोत आणि भाऊ विरुद्ध बोलणाऱ्याला प्रत्येकाला आपला जिभेवर ताबा आपण ठेवावा। शरीराचा अवयव जो आहे ते आहे जीभ आणि त्या जिभेला तू आवर, एवढंच आपल्याला सांगायचे। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।